राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इच्छा भगवंताची बहुउद्देशीय सामाजिक संस्था राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागजी गायकवाड मित्रपरिवाराच्या वतीने सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने 21 ते 25 जुलै दरम्यान निवड चाचणी व जिल्हास्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेमध्ये 70हून अधिक संघांनी सहभाग नोंदविला तर 900 पुरुष महिला खेळाडूंचा यामध्ये समावेश होता। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त लिंबेवाडी येथील शंकर भवन येथे या स्पर्धेचे अंतिम सामने पार पडले। या अंतिम सामन्याप्रसंगी सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार देवेंद्र कोठे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ज्येष्ठ राष्ट्रवादीचे नेते तथा सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव, इच्छा भगवंताची परिवाराचे आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव, राष्ट्रवादी सोलापूर ग्रामीणचे अध्यक्ष उमेश पाटील, सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संतोष पवार, माजी महापौर श्रीकांचन येनम, सौ मोनिका देवेंद्र कोठे, शहर राष्ट्रवादी कार्याध्यक्ष जुबेर भागवान, शिवसेना जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, माजी महिला बाल कल्याण समिती सभापती अश्विनी चव्हाण, शिवसेना शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी उपमहापौर पद्माकर काळे, माजी स्थायी समिती सभापती देवेंद्र भंडारे, माजी नगरसेवक तौफिक शेख, गुरुशांत दुत्तरगावकर, गामा पैलवान, सोलापूर महानगरपालिकेचे नगर अभियंता सारिका अंकुलवार, हाजी मलंग शेठ, अप्पा रोडगे, माजी नगरसेवक पैगंबर शेख, आनंद मुस्तारे, ॲडव्होकेट सुशील सरवदे, माजी नगरसेविका संगीता जाधव, इरफान शेख, करेप्पा जंगम, नारायण माशाळकर, किरण माशाळकर, सुहास कदम, वैभव गंगणे, अमीर शेख आदी मान्यवरांच्या उपस्थितीत अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे खेळाडूंचे ओळख होऊन नाणेफेक करून सामन्यास सुरुवात करण्यात आली। या अंतिम सामन्यात जोरदार आक्रमण, चढाया आणि कौशल्याने होणाऱ्या पकडी, चपळाईचा बोनस अशी अटीतटीची लढत करत पुरुष गटात स्वराज्य स्पोर्ट्स क्लब हा विजेता ठरला तर उपविजेता श्रीकृष्ण स्पोर्ट्स क्लबने पटकावला। महिला गटात श्रीराम स्पोर्ट्स क्लब, किशोर गट मुलांच्या स्पर्धेत विघ्नहर्ता स्पोर्ट्स क्लब विजेता तर उपविजेता श्रीराम तरुण मंडळ यांनी पटकाविला आणि किशोरी मुलींच्या गटात रुक्माई स्पोर्ट्स क्लबने विजेतेपद पटकावत उपविजेता युनिक पब्लिक स्कूलने कबड्डीच्या विजेते पदाच्या चषकावर नाव कोरले। सदर स्पर्धेतील विजेता व उपविजेता संघांना अजितदादा चषक हे आमदार कोठे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोदजी हिंदूराव, लक्ष्मण मामा जाधव आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे यांच्या सर्व पक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत भला मोठा हार केक कापून त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला। यावेळी बोलताना किसन जाधव म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावे यामागचा उद्देश आहे। आपण आज माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या, त्यानिमित्त मी आपले मनस्वी आभार असल्याचे ते म्हणाले।
सोलापूर शहरावर सातत्यानं त्यांचा प्रेम राहिलेला आहे. सोलापूर शहराच्या विकासासाठी त्यांचं बारकाईने लक्ष आलेलं आहे. आज आम्ही निर्णय खातं त्यांचं काय त्या अर्थ आणि निर्णय खात्याच्या माध्यमातून सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून प्रत्येकाला